महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भात आज हॉटेल ट्रायडंटमध्ये महत्त्वाची बैठक। मुंबईतील जागांसंदर्भात आजच्या बैठकीत अंतिम निर्णयाची शक्यता। अनिल देशमुख फडणवीसांविरोधात लढत असल्यास आमचा पाठिंबा, आमदार रोहित पवार यांचं वक्तव्य। पक्ष सांगेल तिथून निवडणूक लढणार, देवेंद्र फडणवीसांविरोधात निवडणूक लढणार का या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना अनिल देशमुख यांचं वक्तव्य। येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये तरुण आणि तरुणींना जागावाटपात प्राधान्य दिलं जाईल, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती। आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर, आदित्य ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलसमोर भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन। यावेळी भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आपापसात भिडले। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज, आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज। आदित्य ठाकरेंविरोधात भाजप कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। लाठीचार्जचे आदेश वरून येतात छत्रपती संभाजीनगरमधील आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। अंतरवालीत लाठीचार्जचे आदेश देणारा जनरल डायर कोण होता, आदित्य ठाकरेंचा सवाल। छत्रपती संभाजीनगरमधील आंदोलक भाजपचे कार्यकर्ते नाही तर पगारी नेते, संजय राऊतांची टीका। आरोप असलेले 2 मंत्री सत्तेत असल्याचाही राऊतांचा हल्लाबोल। आम्ही काल महिलांच्या संरक्षणासाठी पंतप्रधानांचा आदर करत आंदोलन केलं, मात्र आज भाजपनं आंदोलन करण्याचं काहीही कारण नव्हतं। भाजपच्या आंदोलनावर ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयत्यानं हल्ला करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात। अवघ्या 12 तासाच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळल्या, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई। पुण्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात शरद पवार गट आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करत फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली। पोलिसांवरचा हल्ला दुर्दैवी, आरोपीवर कठोर कारवाई करणार। पुण्यामध्ये पोलिसांवरील हल्ल्यासंदर्भात अजित पवार यांची प्रतिक्रिया। गणेशोत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार। पळसपे फाटा ते सिंधुदुर्गापर्यंत कामाचा आढावा घेणार। यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांचीही उपस्थिती असेल। मुख्यमंत्र्यांचा आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पाहणी दौरा। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी अधिकाऱ्यांसह ठेकेदारांना जाग, खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदारांची तारांबळ। खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्राची केंद्राकडून गंभीर दखल। मुंबई गोवा महामार्ग गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते वडगाव शेरीमध्ये विकास कामांचं भूमिपूजन। त्याआधी येरवडा परिसरातील बाल न्याय हक्क इमारतीच्या शेजारच्या परिसराची दादांकडून पाहणी। वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये नाराजीचा सूर। आमदार सुनील टिंगरेंनी लावलेल्या बॅनरवर फडणवीसांचा फोटो नसल्यानं जगदीश मुळीक यांची एक्सवर पोस्ट। टिंगरेंना महायुतीचा धर्म पाळण्याचा विसर पडल्याचं नमूद। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आम्हाला कायम आदर, त्यामुळे महायुतीच्या नेत्यांना डावलण्याचा काहीही संबंध नाही, आमदार सुनील टिंगरे यांची प्रतिक्रिया। जीएसटी भवनच्या इमारतीचं उद्घाटन करायला आलेले अजित पवार पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांवर चिडले। इमारतीच्या पहिल्या पायरीचं सिमेंट साफ नसल्यानं अजित पवार संतप्त। कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवारांना धक्का। माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर राळेभात यांचा राजीनामा। रोहित पवारांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून राजीनामा, राळेभात यांचं स्पष्टीकरण। आपण कर्जत जामखेडमधूनच लढणार, ती जागा कधीच सोडणार नाही, रोहित पवारांचं स्पष्टीकरण। तर यावेळी जास्त मताधिक्याने निवडून येणार असा विश्वासही व्यक्त केला। बारामतीतल्या बॅनरची सर्वाधिक चर्चा। बॅनरवर शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांचा फोटो। जयसिंग देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त हे बॅनर्स लागले होते। शेतकरी आंदोलनादरम्यान बलात्कार आणि हत्या। दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत कंगना रनौतचा आरोप। कंगनाच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता। शेतकरी आंदोलनामध्ये महिलांवर अत्याचार झाले असतील तर त्यावर संसदेत चर्चा झाली पाहिजे। कंगनाच्या वक्तव्यावर खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया।
शेतकरी आंदोलनामध्ये महिलांवर बलात्कार झाला, तसेच हे आंदोलन चीननं घडवून आणलं होतं. कंगनाच्या या वक्तव्याचा अखिल भारतीय किसान सभेकडून निषेध. लाडकी बहीण योजना म्हणजे बहिणींना गुलाम करण्याची योजना, सामना अग्रलेखातून सरकारवर हल्लाबोल. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. बदलापूर अत्याचार घटनेप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक बोलावली. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष ढुमरेंसह पोलीस अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल. महिला अत्याचार रोखण्यासाठी सगळ्या शाळांमध्ये पॅनिक बटन बसवणार, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती. गोंदियाच्या देवरीमध्ये 13 वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग, मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल, आरोपीला पोलिसांकडून अटक. सांगलीतील अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनेत गुंड पॅरोल संपल्यावरही बाहेर कसा, भाजप नेत्या नीता केळकरांचा सवाल. कारागृह अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली. नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन. हैदराबादच्या किम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. वसंतराव चव्हाण यांच्या निधनाची वार्ता अत्यंत धक्कादायक, दुःखदायक. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी एक्स पोस्टच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. वसंतराव चव्हाण यांच्या जाण्यानं काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली. एक प्रामाणिक नेता काँग्रेस पक्षानं गमावला. काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून भावना व्यक्त. मुख्यमंत्री एक्स पोस्टच्या माध्यमातून वसंत चव्हाणांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाल्याची मुख्यमंत्र्यांनी भावना व्यक्त केली. वसंतराव चव्हाणांचं जाणं अत्यंत वेदनादायी. अजित पवारांची वसंत चव्हाणांच्या निधनावर प्रतिक्रिया. ग्रामीण भागाची नाडी जाणणारं नेतृत्व काळाच्या पडद्याआड, अशोक चव्हाणांची भावनिक पोस्ट. वसंत चव्हाणांना श्रद्धांजली. वसंत चव्हाणांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद. राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी एक्सवर पोस्ट करत वसंत चव्हाणांना आदरांजली वाहिली. ओबीसीच्या प्रश्नावर राज्यातील 50 तालुक्यांमध्ये सभा घेणार. वेळप्रसंगी ओबीसी समाज आझाद मैदानावर एकत्र येईल. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा सरकारला इशारा. शिर्डीमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर. विखे पाटलांमुळे अहमदनगर जिल्ह्यात भाजपची अधोगती. भाजपचे डॉ. राजेंद्र पिपाळा यांचे विखे पाटील पितापुत्रांवर गंभीर आरोप. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या नावाचा प्रस्ताव. मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. राज्य सरकार सकारात्मक असल्याची मोहोळ यांची माहिती. पुणे विमानतळाच्या नामांतराच्या प्रस्तावावर एकत्र बसून निर्णय घेऊ. मुरलीधर मोहोळ यांच्या मागणीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. गडकरींच्या नागपुरातल्या घरी जात ही भेट झाली. मतदारसंघातील विविध कामांसंदर्भात भेट झाल्याची माहिती. नाशिकमध्ये जेपी गावितांचं आमरण उपोषण सुरू. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अचानक गावितांची भेट घेतली. पैसा भरतीबाबत निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याची गावित यांची भूमिका. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना सहकारी बँकांकडून देण्यात येणाऱ्या कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी संपूर्ण संचालक मंडळाची. मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय. आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला मोठं यश. खडकवासला फुरसुंगी बोगद्याच्या कामाला राज्य मंत्रिमंडळाकडून प्रशासकीय मान्यता. त्यामुळे दौंड, हवेली, इंदापूर आणि बारामती तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीला लाभ होणार. सातवा वेतन आयोगाचे मागचे राहिलेले पैसे 4 टप्प्यात देणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. महारेराचं नवीन संकेतस्थळ. महाकृतीच्या प्रभावी वापरासाठी महारेरा सर्व भागधारकांना प्रशिक्षण देणार. प्रशिक्षणाचे सगळे व्हिडिओ महारेराच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करून दिले जाणार. आमदार आशिष शेलार यांचा पीए असल्याचं सांगत कैद्याच्या कुटुंबियांना लुबाडणाऱ्याला अटक. आमिर इरफान बेंद्रेकर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव.
सरकारनं येत्या 8 दिवसात मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका न घेतल्यास 3 सप्टेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन करू, महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदेंचा इशारा. कोकणामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी ऑरेंज अलर्ट, उत्तर महाराष्ट्रातही काही भागात अतिमुसळधारेचा अंदाज. नाशिकच्या गोदावरीची पूरस्थिती कायम, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्यानं गंगापूर धरणातून 2 दिवसांपासून 8,428 क्युसेक वेगानं गोदावरी नदीत विसर्ग, रामकुंडाच्या बाहेर रस्त्यावर पुराचं पाणी आलं. नाशिकच्या कळवण तालुक्यातील चणकापूर धरण 92% भरलं, धरणातून 21,914 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या दिंडोरीमध्ये पावसाची दमदार हजेरी, करंजवण धरण 90% भरलं, धरणातून 6,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग. नाशिकच्या गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत, गोदाकाठावरील पूजा साहित्य, भाजीपाल्यासह इतर विक्रेत्यांचे हाल, गोदाकाठावरील टपऱ्या, भांडी, बाजार, सराफ बाजारामध्ये हलवलं. नाशिकच्या गोदावरी नदीला पूर, पालकमंत्री दादा भुसेंकडून पूरस्थितीची पाहणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.